मावळे सरदार सेनापती या सर्वांना आपल्या समोर त्यांनी उभं केले। सरांनी ज्या काव्यपंक्तींनी समारोप केला त्याच्या पुढे एक होतं, दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा। म्हणजे अगदी शिवाजी महाराजांची ही दृष्टी होती, ज्या बहिर्जी नायकांचं सरांनी नेहमीच नाव घेतलं की गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते। खरं तर असं मानलं जातं की आग्रा भेट शिवाजी महाराजांना टाळता सुद्धा आली असती, परंतु शिवाजी महाराजांचं जे अंतिम उद्दिष्ट होतं हे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं, की फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर सबंध भारतभर हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, हिंदूंचं नाही, हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, जे रयतेचं राज्य असलं पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज आग्र्याला गेले असंही एक शक्यता वर्तवली जाते। दुर्दैवानं सरांनी म्हटल्यासारखं शिवाजी महाराज खरंच अल्पायुषी होते, अगदी 50व्या वर्षी महाराजांचं देहावसान झालं। नाहीतर शिवाजी महाराजांचा जो दृष्टिकोन होता आणि तोच दृष्टिकोन घेऊन पुढे पहिल्या बाजीरावांनी सुद्धा अगदी दिल्लीपर्यंतची धडक दिलेली दिसून येते। दुर्दैव हे दिसून येते की म्हणजे तत्वाचं जे अधिष्ठान जे बदललं, शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं, स्वतःला म्हणजे इथला व्यक्ती इथं स्वतः बसला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवानं पहिल्या बाजीरावांच्या कालखंडामध्ये अगदी महाजी शिंदेच्या कालखंडामध्ये जरी सत्ता म्हणजे दिल्लीचा बादशाही स्वतः तिथं बसता आला असतं पेशव्यांना, परंतु त्यांनी तो 1752चा तह केला आणि त्यानंतर बादशहांचे ते संरक्षक बनले, परंतु त्यांनी स्वतः राज्य केलं नाही। हा पुढला इतिहास आपल्याला दिसून येतो। खरंच सरांनी अगदी वेगवेगळ्या तानाजी मालुसरे असतील किंवा ही जी सगळी बाजीप्रभू देशपांडे आहेत, या सगळे शिवा काशीद आहेत, या सगळ्यांनी जी आहुती दिलेली आपल्या प्राणांची, खरं तर या सगळ्यांच्या मागे जे तात्विक अधिष्ठान होतं की या सगळ्यामध्ये बघा तुम्ही की अगदी आदिलशाह असेल, कुतुबशाह असेल, मोगल असतील किंवा कुणी असेल, प्रत्येकाचं तात्विक अधिष्ठान काय आहे की मला गादीवरती बसायचे, मला राज्य करायचे। परंतु शिवाजी महाराजांचं हे सूत्र नव्हतं की शिवाजी महाराजांचं सूत्र आहे की मला गादीवर बसायचं नाही तर रयतेसाठी मला हे स्वराज्य निर्माण करायचं, हे राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा आहे, माझी इच्छा नाही। आणि म्हणून शिवाजी महाराजांनी अगदी राज्याभिषेक सुद्धा तो अंतिम कालखंडामध्ये त्यांनी केलेला दिसून येतो का की हे यासाठी जे लागतं की हे रयतेसाठी करायचे। खबरदार जर झालं पुढे तर उडवी राई राई एवढ्याची निळा तो मुलगा का म्हणतोय, कारण तो त्या लहान मुलाला सुद्धा वाटते की परकीय माणूस जर आला तर त्याला विचारलं पाहिजे कुठं चालला तुम्ही। आणि अशा पद्धतीने लहानांपासून ते अगदी शेलार मामापर्यंत ऐश्वर्याच्या शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचा जो प्राण फुंकलेला आहे, इथं आपण शिवाजी महाराजांना ओळखतो। अतिशय सुंदर अशा पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे। मी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करा।